नमस्कार. नेहमी असं होतं, की कुठल्याही पॉडकास्टला किंवा इंटरव्ह्यूला सुरुवात करण्यापूर्वी मी त्या व्यक्तीचं जे काही कार्यक्षेत्र आहे, त्याच्या संबंधी काहीतरी बोलते आणि तशी सुरुवात करते. पण आज मनापासून असं वाटलं, की हे यूट्यूब चॅनल सुरू केल्यानंतर किंवा हा पॉडकास्टचा भाग सुरू केल्यानंतर आम्ही अनेक लोकांशी जोडले गेलो. म्हणजे जी लोकं आमच्या माहितीतली होती, ज्यांचं काम आम्हाला जवळून माहिती होतं, त्यांना बोलतं करण्याची संधी तर मिळालीच, पण या YouTubeमुळे अशी अनेक माणसं जोडली गेली, ज्यांच्या कार्याबद्दल अगोदर माहिती नव्हतं, पण या चॅनलच्या माध्यमातून ते कळालं. तर आज एक असंच जेम, एक रत्न आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. आज आपण भेटणार आहोत डॉक्टर संध्या ठाकूर यांना. डॉक्टर संध्या ठाकूर यांना 36 वर्षाचा अध्यापनाचा प्रदीर्घ असा अनुभव आहे. त्यांनी बायोलॉजी हा विषय शिकवला आहे SK सोमय्या ज्युनियर कॉलेज मुंबई येथे. त्याचप्रमाणे काही काळासाठी त्या होमी भाभा रिसर्च सेंटर येथे व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणूनही कार्यरत होत्या आणि त्या एक संशोधक आहेत. मॅनग्रुव्ज म्हणजे खारफुटी यावर त्यांनी बरंच असं संशोधन केलं आहे आणि मुख्य म्हणजे त्या शिक्षकांसाठी मार्गदर्शक म्हणूनही काम करतात. तर ह्या सगळ्यांबद्दल आपण आता त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. कशा आहात मॅडम? मी ठीक आहे. आणि तुमच्याबद्दल थोडीशी माहिती जी होती ती मी सांगितलीच, पण अधिक आणखीनच तुमच्याकडूनच जाणून घ्यायला आवडेल. माझं लहानपण नाशिक रोड या ठिकाणी गेलं. 9वी पर्यंत मी तिथे शिकले आणि त्यानंतर मुंबईला येऊन उरलेलं शिक्षण माझं झालं. MSc डबल MSc केलेलं आहे मी. MSc बाय रिसर्च, MSc बाय पेपर्स आणि डिप्लोमा इन हायर एज्युकेशन. आणि त्यानंतर मी सोमय्या कॉलेजमध्ये शिकवत होते. शिकवत असताना माझ्या नेहमी असं लक्षात म्हणजे डोक्यात होतं की आपल्याला संशोधन करायचं आहे. म्हणजे MSc बाय रिसर्च केलं होतं, पण त्याच्यावर माझं काही समाधान झालं नव्हतं. आणि समहाव असं झालं की मला संपूर्ण त्या शिकवण्याच्या ह्याच्यामध्ये एवढा वेळ मिळत नव्हता. मग मी मुली जेव्हा मोठ्या झाल्या आणि त्या परदेशात शिकण्यासाठी गेल्या आणि मग माझ्याकडे बराच रिकामा वेळ राहिला, त्यावेळी मी PhD केलं जवळजवळ रिटायरमेंटच्या काही वर्ष आधी. आणि रिटायरमेंट झाल्यानंतर सुद्धा मी माझं हे संशोधन चालू ठेवलं. तुमचं जे संशोधन आहे, तुम्ही आता PhDचा उल्लेख केलात, तर ते कुठल्या विषयात आहे? माझं संशोधन मुळामध्ये माझा विषय मरीन बायोलॉजी, जेव्हा मी MSc केलं तेव्हा. आणि त्यानंतर जेव्हा मी PhD करत होते ते मॅनग्रुव्जवर, जे आपण मराठीत खारफुटी म्हणतो, तर त्याच्यावर माझं संशोधन. आणि रोहा तालुक्यामध्ये एक अक्षी म्हणून गाव आहे, त्या अक्षी भागातलं जे काय मॅनग्रुव्ज आहे त्याच्यावर माझं मेन संशोधन. आणि त्याच्यावरचा एक शेवटचा टॉपिक जो माझ्या आवडचा होता की विमेन इन फिशरीज, म्हणजे त्या भागामध्ये स्त्रियांचं आयुष्य. मी जेव्हा तिकडे जायचे तेव्हा बघायचे की स्त्रियांचं आयुष्य कसं आहे, तर त्याच्यावर एक चॅप्टर मी ठेवला होता माझ्या संशोधनामध्ये. तर ते माझं एक याच्यामध्ये. पण मी जेव्हा रिटायर झाले त्यानंतर माझं संशोधनाचं संपूर्ण एक वेगळं हे झालं. मी सायन्स शिक्षकांनी वर्गामध्ये इंटरेस्टिंगली आणि इफेक्टिव्हली कसं शिकवावं अशा प्रकारे मी विचार करू लागले आणि त्या प्रकारे माझं संशोधनाची दिशा वळली. हे जे आहे ना, आता तुम्ही सांगितलं की सायन्स कशा प्रकारे अधिक चांगलं शिकवता येईल, तर त्याविषयी थोडं सांगा ना, म्हणजे ते आम्हालाही ऐकायला ते आवडेल. हो, हे असं झालं की मी रिटायर झाल्यानंतर एक असा आमचा एक ग्रुप होता की एका कॉन्फरन्सला आम्ही गेलो होतो आणि त्या कॉन्फरन्सचा एक ग्रुप होता आणि त्या ग्रुपवर मी एक होमी भाभा सायन्स सेंटर ज्या मुंबईमध्ये आहे तिथे हे सगळं एज्युकेशन बद्दलचं जे रिसर्च आहे तो चालतो. आणि त्यांच्यासाठी एक शॉर्ट टर्म व्हिजिटर असं त्यांची एक पोस्ट होती. आणि मला असं आधी असं वाटलं की एक रिटायर झालेले आणि माझं एक वय पण तेव्हा काहीतरी 64-63 होतं.
तर माझी काय आवश्यकता असेल इकडे म्हणून तरी पण मी एक तिथे अप्लाय केलं की या शॉर्ट टर्म व्हिजिटरसाठी, आणि तिकडे जॉईन झाले. आणि तो एक माझ्यासाठी एक टर्निंग पॉइंट किंवा आपण म्हणतो एकासाठी ना गेम चेंजर असं झालं. आणि तिथे मला असं वाटलं की अरे हे मला काहीतरी करायचं होतं. म्हणजे शिकवलं ते पण मी एन्जॉय केलं संपूर्ण माझ्या सर्व्हिसमध्ये, पण हे काहीतरी अशी गोष्ट आहे जी मला करायला मिळते की मला आतून काहीतरी मला एक असं वाटतं की नाही मला हे करायचंय. आणि होमी भाभा सायन्स सेंटरमध्ये तुम्ही कधीही जाल तर तिथे एक वेगळ्या प्रकारचं वातावरण असतं. ते तुम्हाला कोणी बघत नाही की तुम्ही किती वाजता आलात, किती वाजता जाता, तुम्ही कुठे बसता, तुम्ही काय करताय, काहीच नाही. तुम्हाला जे पाहिजे ते करायचं फ्रीडम असतं. पण त्याचं प्रत्येक शास्त्रज्ञ असतो तो आपलं काम अगदी व्यवस्थित करतच असतो. तर तिथे मला तिथे शिक्षकांसाठी ट्रेनिंग प्रोग्राम्स असायचे आणि त्या ट्रेनिंग प्रोग्राम्समध्ये आम्हाला काही सेशन्स द्यायचे, मला काही सेशन द्यायचे की घेण्यासाठी. मला एक गोष्ट त्यामधली आवडायची की मला कोणी असं सांगायचं नाही की हे सेशन असं घ्यायचंय. मला फ्रीडम असायचा की माझ्या मनाप्रमाणे माझ्या कल्पकतेप्रमाणे मी तो सेशन घ्यायचा. आणि अशा प्रकारे मी तिथे सेशन घेतले आणि प्रत्येक सेशनचं आम्ही एक रिसर्च पेपर बनवून तो आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्समध्ये सबमिट केलं असं जरा आणि प्रेझेंट केलं. एखादं उदाहरण यातलं म्हणजे की कसं? यापैकी तिथला पहिला जो संशोधन प्रकल्प आहे तो मी मेक्सिकोला कॅन्कुन शहरामध्ये कॉन्फरन्स होती, तिथे मी शिक्षणावर आधारित तर तिकडे मी हे केला. तिथे एक तसा केस स्टडी म्हणून मी माझ्याकडे एक शिकायला स्टुडंट होता आणि त्यांनी सगळं म्हणजे शिक्षण वगैरे सगळं सोडून दिलं होतं. वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये तो घरामध्ये होता की आई वडिलांचं डिस्प्यूट, फायनान्शियल प्रॉब्लेम्स असं वेगवेगळ्या प्रकारचे असतात. आणि त्या मुलाला मी स्टेप वाईज बरोबर प्लॅन करून असं केलं होतं की तो नंतर खूप पुढे शिकला आणि आत्ता तो एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये चांगल्या पोस्टवर आहे. तर ते मी कसं हे केलं त्याच्यावर मी केस स्टडी केली होती आणि ती तिथे मेक्सिकोला प्रेझेंट केली होती. आणि ते माझ्यासाठी तो अनुभव होता तो खूपच छान होता की परदेशात जाऊन आपण काहीतरी आपल्या देशातल्या एका मुलाचं एक केस तिकडे प्रेझेंट करतोय. तिथून अशी सुरुवात झाली. तुम्ही खूप असे परदेशी दौरे केले आहेत तुमच्या अभ्यासाच्या दृष्टीने म्हणा किंवा परिषदांच्या दृष्टीने म्हणा, मग त्याविषयीच्या आठवणी आम्हाला सांगा ना. पहिली माझी आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स होती ती श्रीलंकेमध्ये होती, जी माझ्या PhDच्या विषयावर आधारित होती. तिथे मॅनग्रुव्हजवर एक कॉन्फरन्स होती, MM3 म्हणून एक अशी आहे. तर ती कॉन्फरन्स होती आणि तिथे फक्त मी माझा पेपर प्रेझेंट नाही केला, तर मी असं विमानातनं जाताना जे काय असं मधलं ते सामुद्रधुनी वगैरे अशी दिसली आणि केली. आणि तेव्हा मी माझा जो पेपर होता विमेन इन सायन्स, विमेन इन फिशरीज, त्या संदर्भात त्या स्त्रियांचं एक नेहमी आयुष्य माझ्या डोक्यात घोळत असायचं, जे फिशरीज मध्ये असतात किंवा मॅनग्रुव्ह मध्ये असतात. ते मी कविता लिहिली त्याच्यावर आणि ती कविता मला त्या कॉन्फरन्समध्ये सादर करण्याचं हे मिळालं. तर माझ्यासाठी म्हणून ती एक कॉन्फरन्स प्रत्येक आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स माझ्यासाठी एक खास ठरली, कारण माझ्या पेपर प्रेझेंटच्या व्यतिरिक्त मला आणखी काहीतरी करायला मिळालं. जसं एक आता ऑक्टोबरमध्ये जपानला कॉन्फरन्स होती. जपानच्या मात्सुयामा शहरामध्ये ही कॉन्फरन्स होती, एशियन बायोलॉजिकल असोसिएशनची होती. आणि तिथे मी माझा जो विषय बायोलॉजी विषय आहे जो मी इतके वर्ष शिकवला, त्याच्यामध्ये बायोलॉजी टीचर्सना वर्गामध्ये कुठल्या कुठल्या डिफिकल्टीजना सामना करावा लागतो, चॅलेंजेस फेस्ड बाय बायोलॉजी टीचर्स, त्याच्यावर मी एक पेपर प्रेझेंट केला. आणि तो पेपर प्रेझेंट केला आणि एका ह्याला असं झालं की त्यांच्याकडे एका सेशनसाठी त्यांचे सेशन चेअर तिथे
आले नव्हते, तर त्यांनी ताबडतोब मला विचारलं की तुम्ही कराल का. तर तिथे सेशन चेअर म्हणून मी त्या कॉन्फरन्समध्ये केलं. तर माझ्यासाठी ते एक ॲडिशनल असं होतं की अनएक्सपेक्टेड. मी फक्त पेपर प्रेझेंट करण्यासाठी गेले होते, पण मला सेशन चेअर म्हणून तिथे हे करायला संधी मिळाली. आणि त्याच्यानंतर ह्या वर्षीच माझं हे वर्ष होतं ते अतिशय माझ्या दृष्टीने खूप चांगल्या प्रकारे. नंतरच्या महिन्यामध्ये नोव्हेंबरमध्ये मी मलेशियाला गेले. तिथल्या कॉन्फरन्समध्ये मला एक वर्कशॉप घेण्याची संधी मिळाली तिकडच्या BEd कॉलेजच्या स्टुडंटसाठी. मल्टी मॉडल स्ट्रॅटेजीज इन टीचिंग, म्हणजे तुम्ही सायन्स वेगळ्या वेगळ्या प्रकारे कसं शिकवाल वर्गामध्ये, तर असा एक वर्कशॉप घेतला आणि तो माझ्यासाठी एक चांगला अनुभव होता. आणि या सगळ्या म्हणजे प्रत्येक देशाच्या काही ना काही तुमच्या खास अशा आठवणी आहेत. हो, जसं म्हणजे जपानमध्ये जेव्हा गेले तेव्हा एक म्हणजे माझ्या कॉन्फरन्सच्या व्यतिरिक्त एक मला असं उल्लेख करावा वाटतो की आम्ही कॉन्फरन्स पण अटेंड केली आणि थोडंफार फिरलो पण. तिथे मला असं जाणवलं की जे काय आपल्याकडे कसं असतं की मुंबईमध्ये डेव्हलपमेंट झालेली आहे, पुण्यामध्ये डेव्हलपमेंट झालेली आहे, खेडोपाडे गेल्या की ते खेडोपाडे एवढी प्रगत नसतात. ते मला तिथे जपानमध्ये जाणवलं की जी प्रगती, जे फुटपाथ, जे रस्ते तुम्हाला टोकियोमध्ये दिसतात ते तुम्हाला गावांमध्ये पण दिसतात. मात्सुयामामध्ये सेम, कियोटोमध्ये गेलं तिथेही ते. म्हणजे हे जे अशा प्रकारे प्रगती व्हायला पाहिजे कुठल्याही देशाची, असं वाटतं की जे प्रगती शहरामध्ये आहे ती कुठल्याही भागामध्ये झाली पाहिजे. आणि जपानमध्ये एक चांगला अनुभव आला होता की तिकडच्या शाळांना व्हिजिट करायला. अरे वा. तर आपण जे व्हॉट्सअपवर वगैरे, अर्थात मी तरी बघितलं होतं की तिकडे वर्गामध्ये मुलं साफसफाई करतात किंवा काय वगैरे असं, ते ॲक्च्युली आम्ही बघितलं की आपल्या घरामध्ये थोडी धूळ निघेल पण तिथे शाळेच्या कुठल्या कानाकोपऱ्यात तुम्हाला धूळ दिसणार नाही. आणि खरोखर वर्गाच्या बाहेर असे छोटे स्टँड लावलेले होते, स्वच्छ धुतलेली अशी फडकी होती अशी, आणि ती मुलं संपूर्ण आपली शाळा साफ ठेवतात. आम्ही जेव्हा एंट्री घेतली तेव्हा आम्हाला आमचे चपला, शूज काय होते ते बाहेर काढून ठेवायला लागले आणि संपूर्ण एक बॉक्स होता, त्यांचे शूज घालून मग ते स्वच्छ असे शूज होते ते घालूनच तुम्ही बिल्डिंगच्या आतमध्ये शिरू शकता. आणि एका लॅबमध्ये आम्ही थांबलेलो होतो एंट्री घेऊन आणि ती मुलं येणार होती तिथे लॅब प्रॅक्टिकल करण्यासाठी. ती मुलं म्हणजे मला तरी आठवतं की आम्ही सुद्धा वर्गात बसायचो आणि कोणी जर इव्हन प्रिन्सिपल आले किंवा बाहेरचं कोणीतरी आलं की मुलं अशी एकदम अलर्ट होतात, हो की नाही? तुला पण सोनाली असं कधीतरी शाळेमध्ये अनुभव आला असेल, कोणी एक्स्ट्रा आलं की आपण असं एकदम अलर्ट होतो. तर तिथे आम्ही बघितलं की ती मुलं अशी आतमध्ये आली लॅबमध्ये, त्यांचं कोणाकडे लक्ष नाही की आम्ही आहोत बाजूला वगैरे असं, म्हणजे त्यांनी बघितलं असं पण असं काही त्याला महत्व नाही दिलं. त्यांच्या टेबलवर बसले आणि त्यांचा टॅबलेट काढला, त्याच्यावर प्रॅक्टिकल होतं. आम्ही जेव्हा बायोलॉजी प्रॅक्टिकल कॉलेजमध्ये घेत होतो आणि जेव्हा त्यांनी डिसेक्शन वगैरे असायचं तर आम्ही मग प्रॅक्टिकल सुरू व्हायच्या आधी ते मुलांना डिसेक्शन दाखवायचं, टेबलवर कट करून दाखवायचं ऍक्च्युली कसं कसं स्टेप वाईज डिसेक्शन करायचं, आणि मुलं गोळा व्हायची, मग ती मुलं प्रॅक्टिकल करायला जायची. आणि मग आम्ही प्रत्येक मुलाला असं बघायला जायचो की हां आता हे असं कर, हे असं कर, हे असं कर, हे चुकलं काय असं कर. तिथे आम्हाला वेगळा अनुभव होता. ती मुलं होती त्यांना कोणीही, त्यांचे टीचर होते ते अजिबात काही सांगत नव्हते काय करा वगैरे. त्यांना तिथे काय होतं की काय आपल्याला डिसेक्शन करायचं ते त्यांच्या टॅबलेटवर होतं आणि प्रत्येक मूल आपापल्याप्रमाणे ते मुलं डिसेक्ट करत होते. आणि एकमेकाचे म्हणजे ते तुम्हाला असं सांगत नाही की तुम्ही हे करा स्टेप वाईज हे करा. मुलांनी स्वतः ते ट्राय करायचं, ट्रायल एरर, तुमच्या स्वतःच्या चुकांवर तुम्ही स्वतः शिकायचं. आणि हे वेगळं असं होतं त्या प्रॅक्टिकलमध्ये आणि ते आम्हाला खूप असं छान वाटलं. इव्हन त्या कॉन्फरन्समध्ये एक प्रायमरी शिक्षक होते, प्राथमिक शिक्षक, आणि त्यांनी त्यांचा जो पेपर प्रेझेंट केला तो पेपर असा होता की फक्त त्याच्यामध्ये वेगवेगळे पिक्चर्स होते आणि थोडी त्या पिक्चरच्या खाली माहिती होती. आणि मग तेव्हा त्यांनी सांगितलं की मी असं असं ह्या पहिलीच्या वर्गामध्ये जेव्हा पहिल्या दिवशी म्हणजे वर्गात गेलो त्याचं हे दाखवलेलं आहे की त्या मुलांना सांगितलं की फिशबद्दल, माशाबद्दल तुम्ही माहिती लिहा, चित्र काढा. आणि प्रत्येक मुलाने
वेगवेगळ्या प्रकारे चित्र काढली होती. कोणी ऑक्टोपस काढला होता, कोणी मासा असा काढला होता, कोणी तोंड मोठं काढलं होतं, कोणी डोळा मोठा काढला होता आणि वेगवेगळी माहिती लिहिली होती. कोणी इतका तो 1 फुटाचा असतो, कोणी 1 इंचाचा असतो, कोणी 900 फुटाचा असतो, अशी वेगळी माहिती लिहिली होती. आणि ती फक्त त्या स्लाइड्स पिक्चर आणि त्याच्या खाली लिहिलं एवढंच त्याचं प्रेझेंटेशन होतं. आणि त्याला त्याच्यामध्ये त्या सेशनमध्ये त्याला पहिलं प्राइज मिळालं होतं त्या प्रायमरी शिक्षकाला. त्यावरून आम्हाला कळलं की त्यांच्या मुलांना आणि त्याच्या कंपॅरिझनमध्ये मी जेव्हा एका आमच्या शाळेमध्ये गेले होते तिथे मुलांना पहिलीचीच मुलं होती. आणि मला असं नेहमी आवडतं की कुठल्याही गावामध्ये गेले की त्या शाळेमध्ये जायचं आणि त्या मुलांशी इंटरॅक्शन करायचं. तर ती मुलं अशी चित्र काढत होती आणि मी शिक्षकांना विचारलं की त्या शिक्षक म्हणाले की आता यांचं चित्रकलेचं संपलेलं आहे, तुम्हाला काय मुलांबरोबर गप्पा मारायच्या, काय करायचं असेल तर करा म्हणून. तर मी त्यांना म्हटलं की यार तुम्ही काय काढताय चित्र? तर ते अननसाचं चित्र काढत होते. मग मी मला दाखवा चित्र, ते दाखवलं. तर त्यांनी काढलं होतं की वर पानं काढली होती अननस जशी असतात तशी आणि खाली पानं अशी काढली होती उलटी जशीच. म्हणजे तुम्ही कोणी कोणी अननस बघितलाय? सगळ्यांनी हात वर केला की आम्ही अननस बघितलाय. मग तुम्ही अननसाला अशी अशी पानं दोन्ही बाजूला शिपली का? टीचरने असंच काढलंय. मग मी जेव्हा बोर्डावर मागे वळून बघितलं तसंच चित्र होतं. म्हणजे मी असं नाही मला म्हणायचं की टीचर चुकलं, मला असं म्हणायचं आहे की आपण प्रत्येक गोष्ट मुलांना आपण म्हणजे इन्क्लुडिंग मी लहान असल्यापासून आपण प्रत्येक मुलांना असं हे सांगत असतो की अरे हे आता असं कर, हे असं. आपले इन्स्ट्रक्शन्स खूप जास्त असतात. आपण मुलांना असं नाही सांगत अरे आज वर्गात जाऊन अननस काढ. मग मुलं आपल्या कल्पनेने जसं काढतील, चुकतील पण. आणि मग चुकल्यावर ते घरी जातील. तशीच त्यांना लगेच करायची आवश्यकता नसते. ते घरी जातील, काहीतरी खरोखर बघतील तेव्हा म्हणतील की अरे मी असा काढला तर असा नाहीये. असं आपण संधीच देत नाही मुलांना. मुलांना आपण चुकायची संधी देत नाही. तुम्ही मगाशी जो उल्लेख केलात की लॅबमध्ये तुम्ही गेला होतात, ते टॅबलेट घेऊन ती मुलं आपणच आपलं काम जे काही आहे ते करत होती. तर एक प्रश्न जो आता मे बी पुढे असा पडू शकतो किंवा त्याच्याविषयी आता चर्चाही चालू असू शकेल की आता टेक्नॉलॉजी किंवा आता AI सुद्धा म्हणा, हे शिक्षकांना रिप्लेस करतील का? कधीच नाही. कारण शिक्षण जे आहे तुम्ही त्यांना बाकी सगळं द्या, पण जे इमोशनल जे अटॅचमेंट आहे मुलांबद्दल ते कधीच संपणारं नाहीये. कारण मुलं वर्गामध्ये जातात ते काय नुसतं शिकण्यासाठी असं नाही. एक टीचरचं जे इंटरॅक्शन आहे, बरोबरच्या मुलांचं इंटरॅक्शन आहे, त्याला महत्व आहे. ते मुलं शिकत असतात. नाही तर तुम्ही होम स्कूलिंग सुद्धा करू शकता आणि मुलांना घरामध्ये पण शिकवू शकता. पण तिकडे जे शिक्षक असतात ते ट्रेंड शिक्षक असतात. त्यांना मुलांची सायकोलॉजी शिकवलेली असते. त्यामुळे ते मुलांशी कसे ते वागतात आणि ते जे अटॅचमेंट असतं. तुला सुद्धा सोनाली जर असं विचारलं की तुला आधीचे शिक्षक कोण आवडतात, तर तुला काही शिक्षक असतील तर तुझ्याशी कसे वागले असतील, कसं बोलले असतील हे अजूनही आठवेल. ज्यांनी तुला एवढं प्रेमाने हे केले नसेल ते आठवणारे नाहीत. तर हे जे आहे हे AI कधी रिप्लेस करू शकत नाही. कुठलाच टेक्नॉलॉजी हे रिप्लेस करू शकत नाही. या मानवी भावना आहेत, त्या कोणी रिप्लेस नाही करू शकत. तुम्ही मॅनग्रुव्हजवर संशोधन केलं आहे, तर त्याविषयी जरा आणखीन थोडं सांगा. मॅनग्रुव्हज म्हणजे एक बफर सारखे असतात की आपल्याकडे सुनामी आली होती. मला आठवत नाही कुठल्या वर्षी वगैरे, पण त्यावेळी बरेचसे जे आपले किनारे आहेत, बरेचसे ठिकाणं आहेत, त्यांचं प्रोटेक्शन झालं होतं. ते मेनली मॅनग्रुव्हसाठी. म्हणून मॅनग्रुव्हज हे जगभरामध्ये त्याच्यावर बऱ्याच मोठ्या प्रमाणात संशोधन चाललेलं आहे. आपल्याकडे सुद्धा हे जे मॅनग्रुव्हज आहेत, सुंदरबन जे आहे तिथे सगळ्यात जास्त प्रमाणात मॅनग्रुव्हज आहेत. तामिळनाडू, मुंबईमध्ये जास्त प्रमाणात नाहीत, पण मुंबईमध्ये जे काय गोदरेजनी जे विक्रोळी परिसरामध्ये मॅनग्रुव्हज जे संरक्षित केलेले आहेत ते त्यांच्या स्वतःच्या ताब्यामधले असे आहेत. आणि त्याच्यामुळे जे आपण म्हणतो की मुंबईचे किंवा शहराचे जे
लंग्स आहेत, फुफ्फुसा आहेत, ते मॅनग्रोव्ज म्हणजे फुफ्फुसासारखी त्या मुंबईला आहेत, मिळालेली आहेत. तर त्याचं आणि तिथे जे काय वनस्पती असतात त्या युनिक असतात, त्याच्या मॅनग्रोव्हमध्येच असतात. मॅनग्रोव्ह म्हणजे कसं असतं की जे एक खाडी आपण म्हणतो की जेव्हा भरती असते तेव्हा समुद्राचं पाणी आतमध्ये शिरतं आणि त्यामुळे त्या भागामध्ये खारं पाणी जास्त असतं, आणि जेव्हा ओहोटी असते तेव्हा गोड पाणी तिकडे त्यामुळे तो जो भाग असतो तिथे फ्लक्च्युएशन खूप असतं. कधी खारं पाणी, कधी म्हणजे सॅलिनिटीचं फ्लक्च्युएशन असतं, कधी खारं पाणी असतं, कधी डायल्यूट पाणी असतं, गोड पाणी जास्त असतं. त्यामुळे तिथे राहणारे जीव जंतू, मासे, वनस्पती हे त्याप्रमाणे त्याला अडॅप्ट झालेले असतात. आणि कुठलंही प्रकारचं कधी वादळ आलं किंवा काय आलं तर आतमधला सगळे जे भाग असतात किनाऱ्यावरचे त्याचं प्रोटेक्शन करण्यासाठी हे सैनिकासारखे तिथे उभे असतात. आणि म्हणून मॅनग्रोव्हचं जे काय महत्त्व आहे ते अनन्यसाधारण असं आहे. अनेक अशा संस्था आहेत की जे फक्त मॅनग्रोव्हवर काम करत आहेत. आणि जशी मी जे श्रीलंकेला गेले होते आणि तिथे ती एक जागतिक स्तरावरची मोठी संस्था आहे आणि तिथे ते दर मला वाटतं 4 वर्षांनी एक ती कॉन्फरन्स फक्त मॅनग्रोव्हवर अशी घेतात आणि तिथे मला जायला मिळालं. त्यामुळे मला असं छान वाटलं आणि तेव्हा मला कळलं की जगभरामध्ये कशा प्रकारे संशोधन चाललेलं आहे मॅनग्रोव्हवर. तुम्ही आत्ता एक सांगितलं की एका मुलाला म्हणजे त्याला घरच्या परिस्थितीमुळे म्हणा किंवा आणखीन कुठल्या कारणामुळे त्याचं शिक्षण पुढे सुरू ठेवता येत नव्हतं आणि त्याला तुम्ही मार्गदर्शन करून व्यवस्थित पुन्हा ट्रॅकवर आणलं. तर मग अशी आणखीन काही उदाहरणं आहेत का? किंवा समजा अशी काही आमचे आता जे प्रेक्षक सुद्धा जे बघतायत त्यातल्या एखाद्या कुणालाही अशा प्रकारचं मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही मदत करू शकता का? नक्कीच करू शकते. माझ्याकडे ती एक केस स्टडी मी तिथे प्रेझेंट केली. आणखी एका इंटरनॅशनल कॉन्फरन्स होती जी बेंगलोरमध्ये होती. तिथे मी 2 मुलींची केस स्टडी केली होती की त्या मुली अशा गावातल्या होत्या की त्यांच्या जवळपास शाळाही जवळ नव्हती, कॉलेज नव्हतं जवळ. आणि त्यातली एक मुलगी होती ती माझ्या घरी ॲक्च्युली माझ्या नातीला सांभाळण्यासाठी आम्ही कोणीतरी बघत होतो आणि ती मुलगी कोणीतरी आमच्या ओळखीच्या परिचयातल्या माणसांनी आणून दिली आणि ती माझ्यावर राहायला लागली. एप्रिलमध्ये ती मुलगी आली होती आणि मेमध्ये मला असं वाटतं 10वीचा तिचा रिझल्ट लागला. ती 10वीला अपियर झालेली आहे एवढं मला माहितीच झालं होतं. मला असं वाटलं की कदाचित ती अभ्यासात एवढी हुशार नसेल म्हणून आईवडिलांनी ठरवलं असेल की आता शिक्षण बस आहे म्हणून. आणि जेव्हा तिचा रिझल्ट लागला तेव्हा तिला 64% मार्क मिळाले. तेव्हा मी तिला विचारलं की तुला पुढे शिकायचं नाही आहे का? की मला शिकायचं पण आईवडिलांची परिस्थिती नाही शिकणारी. म्हटलं मग मला असं वाटलं की अरे शिक्षणासाठी एवढे काय मोठे पैसे लागतात. मग मी आईवडिलांना बोलवून घेतलं. ते शिर्डीच्या जवळ एक खेडेगाव आहे तिकडच्या खूप लांब असं आतमध्ये, तिथल्या गावातले. ते त्यांना बोलवून घेतले आणि त्यांना म्हटलं की ही जर शिकली तर कॉलेजमध्ये तर तुम्हाला काही हरकत आहे का? ते म्हणलं नाही, फक्त आम्ही नाही त्याचं शिक्षण हे करू शकत, काय खर्च करू शकत. मग मी तिला माझ्या नातीला सांभाळण्यासाठी दुसरी एक बाई ठेवली आणि तिला मी कॉलेजमध्ये घातलं आणि तिने पॅथॉलॉजीची डिग्री घेतलेली आहे त्या मुलीने, जी आदिवासी समाजातली आहे की जिला शिक्षण 10वी नंतर अदरवाईज ती शिकली नसती. आणि त्यानंतर जेव्हा तिचं हे कोर्स करायला लागली तेव्हा पण ती अशी खूप कॉन्फिडन्स तिला आला आणि मला सांगायची पण सुट्टीवरनं आली की माझ्याबरोबरच्या सगळ्या मुलींची लग्न झालीत आमच्या गावात, मला शिकायला मिळाले, असं तिला एक कॉन्फिडन्स असा होता. तर अशा प्रकारच्या अनेक केसेस माझ्याकडे आहेत. आणि म्हणजे तुम्ही जर परिस्थितीने जरा व्यवस्थित असाल आणि तुमची इच्छा असेल तर तुम्ही अशा प्रकारे अनेक मुलांना ज्यांना संधी नाही मिळत त्यांना तुम्ही संधी देऊ शकता. आणि आजही माझ्याकडे असे कोणी आले तर मी त्यांना मार्गदर्शन करू शकते. नक्कीच, खूप छान. खरंच खूप छान असं काम तुम्ही करताय, त्याबद्दल अभिनंदन. आणखीन एक प्रश्न असा होता की तुम्ही
मगासपासून स्वतःबद्दल सांगताना असा एक शब्द वापरत आहात की रिटायरमेंटच्या जरा आधी किंवा रिटायरमेंट नंतर बहुतेक वेळा काय होतं की रिटायरमेंट म्हणजे चला आता आराम करायचा, म्हणजे हे आहे, वय झालं, आराम, मस्त असं छान राहूया, आनंद एन्जॉय करूया असं असतं. पण तुमचं मला वाटतं काम रिटायरमेंट नंतर पण खूपच झालं आहे जास्त संशोधन. मला रिटायरमेंट नंतर एकदा असं माझ्या व्हॉट्सअपवर किंवा ह्याच्यावर सोशल मीडियावर एक ॲडव्हर्टाईजमेंट आली होती की जर्नलिझम, विमेन इन सायन्स जर्नलिझम अशा प्रकारे एक कोर्स होता आणि त्याच्यासाठी त्यांनी काही अर्ज मागवले होते आणि त्याच्यासाठी एक क्वेश्चनेअर होती की जी आन्सर करायची होती आणि त्याच्यावरती सिलेक्शन ठरणार होतं. तर मला असं कायम आयुष्यामध्ये असं वाटायचं की अरे आपण शिकवतो तर आहेच, पण काहीतरी वेगळं केलं पाहिजे आणि आपल्याला जर्नलिझम जरा शिकलं पाहिजे, प्रॉपर जर्नलिझम, आणि आपण काहीतरी आर्टिकल्स वगैरे लिहिले पाहिजेत असं. त्यामुळे ते ॲडव्हाइस बघितल्याबरोबर मी ते क्वेश्चनेअर, आणि भली मोठी क्वेश्चनेअर होती, बरेच क्वेश्चन्स होते, आणि मी जसं म्हणजे कसं एखाद्या तरुण मुलाला खूप आवश्यकता असते की नाही मला हे मिळालंच पाहिजे, तर माझे जर रिटायर होते तर मी अगदी जे मनाला येईल तसे आन्सर्स लिहित गेले आणि पूर्ण केले आणि सबमिट केलं आणि विसरून गेले. आणि एक दिवस मी माझा मेल बॉक्स उघडला तेव्हा माझ्याकडे मेल आला होता की तुमचं सिलेक्शन झालंय जर्नलिझम कोर्ससाठी. आणि हे जर्नलिझम कोर्स होता इंडिया बायोसायन्स ही प्रख्यात जी संशोधन संस्था आहे बँगलोरमधली, तिथे हे कोर्स होता आणि तो आम्हाला फ्री होता. UK वरनं ट्रेनर्स वगैरे आले होते जर्नलिझम एक करण्यासाठी आणि मी तिथे कोर्ससाठी गेले. तर कोर्स झाल्यानंतर शेवटच्या दिवशी जेव्हा सर्टिफिकेट देण्याचा कार्यक्रम होता त्यावेळी माझं जेव्हा सर्टिफिकेट घ्यायची वेळ आली तेव्हा मी म्हटलं मला 1 मिनिटं बोलायचं आहे. आणि मग मी म्हटलं की मला ह्या सगळ्या माझ्याबरोबरच्या सगळ्या मुली होत्या, आम्ही 50 जणी होतो, सगळ्या अशा तरुण मुली होत्या, 30± - 5 अशा असतील. आणि म्हणलं या सगळ्या यंग मुलीमुळे मला खूप मजा आली ह्या कोर्समध्ये. तेव्हा त्या डायरेक्टर उभ्या राहिल्या आणि त्या म्हणाल्या की या संध्या ठाकूर मॅडमचा अर्ज येईपर्यंत आमची ह्या कोर्ससाठी एज लिमिट 40 होती, जी मी अप्लाय करताना वाचली नव्हती. माझं तेव्हा 64 वय होतं आणि समहाऊ म्हणजे माझ्यासाठी हे होतं म्हणून. आणि मला अजून असं वाटत नाही की मी का बरं एज लिमिट पाहिली नाही, पण ते चांगल्यासाठी. आणि त्या म्हणाले की जेव्हा जेव्हा अर्ज आला तेव्हा आम्ही लगेच एक मीटिंग घेतली की जर्नलिझमसाठी एज लिमिट का असावी, आणि त्या क्षणी आम्ही एज लिमिट काढून टाकली. अरे वा. आणि तो कोर्स मी खूप एन्जॉय केला. आणि मग तेव्हा त्यांनी जे सांगितलं की हे जे कोर्स आहे याच्यासाठी संपूर्ण भारतभरातनं 250 पेक्षा जास्त अर्ज आले, त्याच्यापैकी आम्ही 50 जण सिलेक्ट केले. तर मला एक बरं वाटलं की अरे या वयामध्ये आपल्याला पण आपलं या 50 जणांमध्ये सिलेक्शन झालंय. त्यानंतर पण त्यांनी असे 3 असाइनमेंट आम्हाला दिले होते की आता हे कोर्स संपलेला, हा एक असाइनमेंट हे करा आणि सबमिट करा. त्या असाइनमेंट कशासाठी हेही मी फार जास्त खोलात नव्हते गेले. घरी गेले ते असाइनमेंट पूर्ण केले. अगदी म्हणजे मी माझ्या विद्यार्थ्यांना जर सांगायचे तर मला पण मी बांधील होते की मी शिक्षक आहे तरी मी माझं होमवर्क केला पाहिजे. आम्ही सबमिट केले आणि तेही मी विसरून गेले. त्यानंतर आणखी एक 15 दिवसांनी मला हे आलं की तुमचं 2nd लेवलला परत सिलेक्शन झालेलं आहे. जे 50 जणांमध्ये 20 जण सिलेक्ट केले होते आणि जे पुण्याच्या आयसर जी संशोधन संस्था आहे प्रख्यात, तिथे हे आमचं 2nd लेवलचं ट्रेनिंग होतं. आणि मग बस त्यानंतर मग मी असं मागे वळून पाहिलं नाही आणि मग त्यानंतर मी माझं संशोधन पुढे चालू ठेवलं आणि थोडंफार लिखाण केलं. मॅडम सध्या तुमचं काय काम चालू आहे? इतके वर्ष जेव्हा मी शिकवत होते तेव्हा मोठ्या मुलांना शिकवत होते की एक ॲडोलसंट एजची. तर मला असं वाटलं की आपण जरा मूलभूत शिक्षण जे आहे, लहान वयातली मुलं कशी शिकतात, त्यांच्यामध्ये कशा प्रकारे ती शिकण्याची भावना निर्माण होते किंवा कसं ते स्वतःचं डेव्हलपमेंट त्यांची होते, यावर आपण फोकस केलं पाहिजे असं मला वाटलं. त्याच्यामुळे मी आमच्या हरमलमधली जी शाळा आहे प्राथमिक, जी बालवाडीपासून 4थी पर्यंतची आहे, मला हे ना रिसर्चमध्ये करायचं, डॉक्युमेंटेशन करायचं आहे म्हणून मी अर्ज दिलेला आहे. आणि
तिथे आपल्या एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये जाईल आणि तो सँक्शन होईल अशी माझी अपेक्षा. आणि मी सध्या त्या प्राथमिक शाळेत जाते आणि लहान लहान मुलांशी इंटरॅक्शन करते. त्यांच्याबरोबर काही माझ्या मनामध्ये काय प्रकल्प असतात त्याप्रमाणे मी त्याची नोंद ठेवते आणि ह्याचा एक रिसर्च चालू ठेवावा असा माझा प्रयत्न असतो. छान. आणि म्हणजे इथल्या ज्या लोकल शाळा आहेत तर त्यांना नक्कीच याचा फायदा होईल. हो. तुम्हाला फावल्या वेळेत काय करायला आवडतं? तुमचे छंद काय आहेत? वेगवेगळ्या शाळा आहेत, इंटिरियरमधल्या शाळा आहेत, त्यांच्यासाठी काही वर्कशॉप घेणं हा माझा एक छंदच झालेला आहे. कोविडच्या काळामध्ये जेव्हा आपण सगळेजण घरामध्ये लॉक झालेलं होतं ॲक्च्युली लॉकडाऊनमध्ये, तेव्हा अकोला जवळच्या अकोट असं एक छोटंसं गाव आहे. तिथल्या एका शाळेतली ती मुलं जी होती ती अतिशय अशा आर्थिक परिस्थिती कमी असलेल्या अशा घरातली जी मुलं होती, जी काहींची घरं अशी पत्र्याची अशी होती, त्या घरामध्ये ती अडकलेली होती एका खोलीमध्ये. तर अशा सगळ्या मुलांसाठी मी वर्कशॉप घेतले आणि असे वर्कशॉप घेतले की ते पालकही त्या मुलांबरोबर त्या एका खोलीमध्ये अडकलेले होते आणि आम्ही फोनवर, पालकांच्या फोनवर व्हिडिओ कॉलवर आम्ही ते वर्कशॉप घेत होतो आणि त्यामध्ये आम्ही पालकांना इन्व्हॉल्व केलं. आणि ज्या घरामध्ये तुम्ही अडकून पडलेला आहात त्या घरामध्ये तुम्ही काय प्रकल्प करू शकता ते आम्ही त्यांच्याकडनं करून घेतले. आणि मग त्यानंतर अशा प्रकारचे प्रकल्प मी वेगळ्या ठिकाणी करते आणि तो एक माझा छंदच झालेला आहे सध्या तरी. डॉक्टर संध्या ठाकूर, तुम्ही इथे आलात, आम्हाला खूप वेगळं काहीतरी तुमच्याकडून ऐकायला मिळालं. तुम्ही यासाठी वेळ दिलात, इथे आलात, आमच्याशी बोललात आणि खूप छान असं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. आणि असाच आमचा चॅनल बघत राहा, आमचे व्हिडिओज बघत राहा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू लवकरच.